आपण बघितलं असेल तर बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरनं बाजूला करून त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा एक धोरणात्मक निर्णय भाजपने घेतलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हे प्रत्यक्षपणे महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या पक्षाला दूर करून त्यांचा जे जेडीयू पक्ष आहे, तर त्या पक्षाचं अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने एक पहिलं पाऊल त्या ठिकाणी भाजपनं प्रत्यक्ष टाकलं असं मानलं जाते. त्यामुळे या सगळ्या राजकारणाचा पुढचा धोका हा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना असू शकतो. अशा प्रकारची एक सध्या स्थिती निर्माण झाली. आपण जर पाहिलं असेल तर त्यामुळे जी भाजपची मोडस ऑपरेंडी संपूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे, की प्रादेशिक पक्षाला ते हळूहळू करून संपवतात. म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप त्या ठिकाणी राज्यामध्ये त्या प्रादेशिक पक्षाबरोबर जातो, त्या पक्षाला हळूहळू संपवतो असा अनुभव आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अकाली दलाबरोबर त्यांनी युती केली आणि अकाली दलाची परिस्थिती काय आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा त्यांचा जुना मित्रपक्ष होता, त्यांची अवस्था आता काय आपल्याला माहिती आहे. AIADMKचा जो पक्ष होता तामिळनाडूमध्ये, त्यांच्यावर भाजपने युती केली, त्यांचे तुकडे कसे झाले, त्यांच्या नेतृत्वाचं कसं तिथं परिस्थिती झाली आपल्याला माहिती आहे. आसाम गण परिषदेबरोबर त्यांनी आसाममध्ये युती केल्यानंतर आता आसाम गण परिषदचं अस्तित्व सुद्धा नाही. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सुनेरा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण बघितलं असेल तर बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरनं बाजूला करून त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा एक धोरणात्मक निर्णय भाजपने घेतलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम हे प्रत्यक्षपणे महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या पक्षाला दूर करून त्यांचा जे जेडीयू पक्ष आहे, तर त्या पक्षाचं अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने एक पहिलं पाऊल त्या ठिकाणी भाजपनं प्रत्यक्ष टाकलं असं मानलं जाते. त्यामुळे या सगळ्या राजकारणाचा पुढचा धोका हा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना असू शकतो. अशा प्रकारची एक सध्या स्थिती निर्माण झाली. आपण जर पाहिलं असेल तर जनता दल युनायटेडचं बिहारमध्ये कुर्मींच्या जे नेते आहेत नितीश कुमार, म्हणजे जे दलित आणि अतिपिछड्यांमध्ये आणि पिछड्यांमध्ये जे अतिशय प्रभावी नेतृत्व नितीश कुमारांचं होतं. गेली अनेक वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा बिहारमध्ये सांभाळलेली आणि त्यांनी ज्या बाजूने नितीश कुमार जाईल त्या बाजूने सत्ता, अशाच प्रकारची परिस्थिती अनेक वर्ष बिहारमध्ये होती. तर त्यानंतर मग नितीश कुमारांच्याबरोबर युती करून भाजपनं तिथं आपली ताकद मोठी केली आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रकृती अस्वास्थ्यानं म्हणा किंवा एकंदरीत बदलत्या राजकीय परिस्थितीमुळं नितीश कुमारांना बाजूला करून आता तिथं भाजपचा मुख्यमंत्री होतोय. तर हे मोठं रिफॉर्मेशन जे त्या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळं जनता दल युनायटेड सारखा पक्ष आता पुन्हा तिथं त्याचं अस्तित्व राहील का अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जी भाजपची मोडस ऑपरेंडी संपूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे, की प्रादेशिक पक्षाला ते हळूहळू करून संपवतात. म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप त्या ठिकाणी राज्यामध्ये त्या प्रादेशिक पक्षाबरोबर जातो, त्या पक्षाला हळूहळू संपवतो असा अनुभव आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अकाली दलाबरोबर त्यांनी युती केली आणि अकाली दलाची परिस्थिती काय आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा त्यांचा जुना मित्रपक्ष होता, त्यांची अवस्था आता काय आपल्याला माहिती आहे. AIADMKचा जो पक्ष होता तामिळनाडूमध्ये, त्यांच्यावर भाजपने युती केली, त्यांचे तुकडे कसे झाले, त्यांच्या नेतृत्वाचं कसं तिथं परिस्थिती झाली आपल्याला माहिती आहे. आसाम गण परिषदेबरोबर त्यांनी आसाममध्ये युती केल्यानंतर आता आसाम गण परिषदचं अस्तित्व सुद्धा नाही आहे. गोव्यामध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्ष एकीकडचा सत्तेवरचा पक्ष होता, पण आता भाजपनं त्यांची काय अवस्था केली हे आपल्याला माहित आहे. त्यामुळं भाजप ज्या मित्रपक्षांना बरोबर घेतो, त्या मित्रपक्षांची अवस्था नंतर अतिशय वाईट होते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि भाजपचे दुसरं एक मोडस ऑपरेंडी आहे की प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व हे बऱ्यापैकी क्षीण करून तिथं आपली स्पेस तयार करणं. म्हणजे दक्षिणेमध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व क्षीण करून तिथं आपली स्पेस तयार करणं. जर त्यांनी उत्तरेमध्ये जो पॅटर्न राबवला आणि आज उत्तरेमध्ये पूर्णपणे भाजप स्वीप करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, आता बिहार असेल, आसाम असेल, या सगळ्या भागांमध्ये भाजपचा कब्जा या सगळ्या गायपट्ट्यामध्ये किंवा काऊ बेल्ट जो म्हणतात त्या ठिकाणी झालेला आहे. तर आपण पाहिलं असेल की नितीश कुमारांचं ज्या वेळेला मागच्या वेळेला त्यांचं ज्या वेळेला सरकार होतं, त्याच वेळेला नितीश कुमारांच्या बरोबरचे अनेक लोक हे भाजपनं आपल्या बाजूने वळवले होते. म्हणजे तिथले ललन सिंग असतील, तिथलं संजय झा असतील, चौधरी असतील, या सगळ्यांना आपल्या बाजूने घेऊन ते जरी शरीरानं जनता दल युनायटेड बरोबर असली तरी मनानं मात्र ते भाजपबरोबर होते. अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं भाजपनं तिथं बिहारवर
कब्जा केलेला दिसतोय. आता सुद्धा नितीश कुमारांचे पुत्र सुद्धा फार काय करतील असं वाटत नाही. त्यामुळे भाजप त्या पूर्णपणे नितीश कुमारांच्या पक्षावर कब्जा करेल आणि त्यात त्यांची वोट बँक जी आहे ते कुर्मी वोट बँक आणि दलित पिछडी वोट बँक ही सुद्धा भाजपकडे हळूहळू सरकेल. तर अशीच परिस्थिती आहे. त्या पद्धतीनं भाजप आता महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं आणि भाजपचं सरकार 2014 ते 19 होते त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी जे शिवसेनेचे मंत्री होते म्हणजे सावंत असतील किंवा रामदास कदम असतील किंवा दिवाकर रावते असतील हे सर्व नेते हे हळूहळू देवेंद्र फडणवीसांनी आपल्या बाजूला वळून घेतलेले होते आणि त्या पद्धतीने नंतर मग उद्धव ठाकरेंचे सुद्धा ते आदेश मानतात की नाही अशी परिस्थिती होती आणि नंतर त्यातले बरेच सत्ताधाऱ्यांच्या बरोबर गेलेले दिसतात. आता सुद्धा आपल्याला फार बारकाईने पाहिलं तर इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुनेत्रा पवार जरी अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांचे जे अनेक नेते आहेत म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, आदिती तटकरे असतील, त्यानंतर धनंजय मुंडे असतील, हे सर्व नेते जरी शरीरानं सुनेत्रा पवारांच्यावर असले तरी मनानं भाजपवर आहेत. म्हणजे संग्राम जगतापांसारखा एक आमदार आहे तो जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असला तरी तो पूर्णपणे भाजपच्या आयडिओलॉजी विचार करून त्या दृष्टीने चालतो. म्हणजे हा पक्ष उद्या कधीही आपल्या बाजूने वळू शकेल अशी परिस्थिती सुनेत्रा पवारांच्या समोर आयडिओलॉजिकल असेल आणि पक्ष संघटनेच्या दृष्टीने असेल. ही स्थिती एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपल्याला म्हणावी लागेल. कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेचे जे उदय सामंत असतील किंवा अनेक मंत्री आहेत जे मंत्री अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसच्या संपर्कात आहेत, काही आमदार संपर्कात आहेत, त्यामध्ये ज्या पॅटर्न नितीश कुमारांच्या बाबतीत वापरला गेला तोच पॅटर्न इकडे वापरला जातो का काय. त्यामुळं एकनाथ शिंदेना आणि सुनेत्रा पवारांना महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागेल की अशी परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रादेशिक पक्षशी लढणं हे थोडंसं भाजपला अवघड जातं. त्यामुळे भाजपनं महाराष्ट्रामध्ये एक शिवसेना प्रबळ पक्ष होता त्याचे 2 पक्ष केले, राष्ट्रवादी प्रबळ पक्ष होता त्याचे 2 पक्ष केले आणि बाकीच्या पक्षांना पूर्णपणे खेळखेळ केलं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपण लहानपणी गोष्ट शिकलोय, मुळी जर एकत्र असेल तर ती तोडणं अवघड होतं, पण एक एक काठी घेऊन तोडणं हे सोपं होतं. त्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या 2 काठ्या, त्यानंतर शिवसेनेच्या 2 काठ्या, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी केल्यामुळं परत त्याच्याबद्दलचं डील करणं किंवा त्या लोकांना सांभाळणं किंवा त्या लोकांच्या मतपेढीवर स्वार होणं हे सोपं जातं. त्यामुळं भाजपनं त्या पद्धतीची रणनीती आखली तर आश्चर्य वाटायला नको. आपल्याला माहिती आहे की भाजपला गेल्या म्हणजे 2014 असेल किंवा 2019 असेल किंवा 24 असेल यामध्ये 28% 26 ते 28% मतदान झालेलं आहे. या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल तर शिंदेंना 12.38% मतं पडलेली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंना 9.96% मतं पडलेली होती. अजित पवारांना 9.1% मतं पडलेली होती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 11.28% मतं पडलेली होती. याचा अर्थ असा आहे की भाजपला स्वबळावर जर 2029ला सत्ता मिळवायची असेल तर या 2 पक्षा म्हणजे अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले किमान 5-5 ते 6-6% मतं खेचावे लागतील. तर ती मतं खेचणं म्हणजे काय तर त्यांचे आयडिओलॉजिकल बेस काढून घेणं म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा मराठा बेस कमी करण्यामध्ये भाजपनं यश मिळवलेलं आहे. एकनाथ शिंदेंचा सुद्धा जो बेस आहे म्हणजे MMRD जिथला बेस असेल किंवा कोकणातला बेस असेल तो सुद्धा कमी करण्यामध्ये त्यांना यश मिळवलेलं आहे. त्यामुळं या मतांचा आणि एकनाथ शिंदेंची बाजू ही हिंदुत्वाचीच आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या पिचवर हे भाजपच कायम सरस ठरलेलं आहे. त्यामुळे भाजपनं त्यांची जर हिंदुत्वाची मतं घेतली आणि अजित पवारांच्या बरोबरची थोडी जी निधी कारणासाठी आलेले आहेत राजकारणामध्ये तर अशा लोकांना बरोबर घेतलं तर ती त्यांची 38 ते 40% मतदान ते घेऊ शकतात. त्यामुळे हीच चाल भाजपची कदाचित असू शकते आणि यामुळेच नितीश कुमार यांच्या धक्क्यानंतर सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांना धोका होऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे.